राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील अण्णा टिंगरे आपल्याबरोबर आहेत. अण्णा, सध्या महापालिका निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षाकडून केली जाते. विशेषतः पुण्यामध्ये काय होईल? अनेक ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे पक्ष लढताना पाहायला मिळतात. पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची काय भावना आहे? खरं तर तुम्ही पाहिलं असाल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गेले कित्येक दशक या ठिकाणी पुण्याच्या विकासामध्ये नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण अनेक प्रोजेक्ट इथे राबवलेले आहेत. कार्यकर्त्यांचं जाळं पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं आहे. त्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही चांगल्या पद्धतीने अख्खी महानगरपालिकेमध्ये सगळ्या प्रकारामध्ये काम करू शकते एवढी मला या ठिकाणी शाश्वती आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची एक चर्चा आहे. कार्यकर्त्यांची नक्की भावना काय? अजून तसं काय असं अधिकृत आम्हाला काय प्रस्ताव नाही, परंतु जर त्या ठिकाणी असे प्रस्ताव आले तर निश्चितपणे आम्ही त्याबद्दल विचार करू. काही कार्यकर्त्यांची मागणी आहे का तशी? जर कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा फायदा होईल किंवा काय? नाही, कार्यकर्त्यांची भावना तर आहे. आम्ही एका कुटुंबातलीच लोक तसं बघितलं तर आज जर तशा पद्धतीने काही प्रस्ताव आले तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय सकारात्मक राहू. काय परिणाम पाहायला मिळेल दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुणे शहरामध्ये काय परिणाम? आज चांगल्या पद्धतीने आम्ही सगळ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी लढू शकतो. आता सध्या महापालिकेची तयारी जी आहे पक्षाकडून कुठपर्यंत आलेली आहे? सगळ्याच प्रभागामध्ये पक्षाकडून तयारी केली जाते? आता आमचे या ठिकाणी जवळपास सगळ्या प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची नेमणुका झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने बैठका आम्ही चालू केलेल्या आहेत. आम्ही आमची चाचणी माननीय आमदार अजितदादांनी या ठिकाणी आम्हाला करायला सांगितली. त्या पद्धतीची आज आमची मिटिंगही पार पडली. प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आमच्या मिटिंगा होतील. त्या पद्धतीने मग भविष्यात आमचे कोणकोणते उमेदवार इच्छुक आहेत, कोण त्या ठिकाणी तुल्यबळ आहे, त्याची सगळ्यांची चाचणी आम्ही सुरुवात केलेली आहे. युती झाली तर फायदा होईल की स्वबळावर लढले किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र राहिले तर कार्यकर्त्यांना संधी भेटेल असं वाटतं? हे पहा, हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे. जो निर्णय वरिष्ठ घेतील त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करू. चांगलं यश राष्ट्रवादीला पुणे शहरामध्ये मिळेल 100% तुम्हाला सांगतो. ह्या वेळेस पुणे शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दादांची कमी या ठिकाणी पुणेकरांना निश्चित भासते. आपण गेले कित्येक दिवस पाहतोय की पुणेकरांनी नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी 4 वर्षापासून ते प्रलंबित आहे आणि आज पुण्याचे पालकमंत्री या नात्याने दादा प्रत्येक आठवड्यामध्ये येऊन लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 2-3 मतदारसंघामध्ये दादा गेले असता तिथला प्रतिसाद पाहता पुणेकरांना निश्चितपणे दादांकडनं अपेक्षा आहे आणि निश्चित त्यामुळं पुणे शहरामध्ये आमची एक चांगली ताकद निर्माण होण्याची गॅरंटी आहे. आपण पाहतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळेल अशी प्रतिक्रिया सुनील अण्णा टिंगरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.